नक्कीच अतिशय चांगला फटका बघा थोडासा शफल झाला होता फलंदाज आणि फाईन आणि शॉर्ट लेगच्या मध्ये हा चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. 4 धावांसाठी 4 धावा. एक वेगळ्या प्रकारचा शब्द. चांगला चेंडू होता पायामध्ये टाकला होता. या ठिकाणी बघायचं काय होतं. 1 धाव पूर्ण केली होती. 34 धाव पूर्ण केली होती. पंच मात्र इशारा देतात की लेग बाईच. एक अपील होतं. अपील मात्र फेटाळून लावलं. सुंदर चेंडू टाकला होता. अतिशय सुरेख चेंडू ब्लॉकॉल मध्ये फेकला होता विजय यानं. कमलाकर देखील बीट झाला होता. त्याच्या पायांवर चेंडू आदळला होता. आता स्ट्राईक येतोय प्रमोद. निश्चितच विलास मूर्ती राणाल न्यू 40+ संघाचे संघनायक आमचे परममित्र पंकज भोईर सध्या युट्यूबच्या माध्यमातून आज सामना पाहत आहेत आणि त्यांनी जागृत मराठा राणाल या संघासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद पंकज भोईर, आपला खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. बॅटची हलकीशी कट घेतली होती. शॉट फाईनला चेंडू होते. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 7. 1-7. या अगोदरच्या सामन्यात केवळ 1 धाव पटकावला. आता मात्र एक चांगल्या धावेला आकार देताना कमलाकर. विजय खराब चेंडू. त्यावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेची सुरुवात केली जाते विजयच्या माध्यमातून आणि धावा फलकावर येतात त्या 8 धावा. जागृत मराठा राहणार म्हटलं की मोठ्या खेळाडूचा भरणा असलेला हा संघ. त्याच्यामध्ये मग स्वतः प्रदीप पाटील असतील आणि 2 बंधू. पुन्हा एकदा या ठिकाणी शफल झाला होता फलंदाज. बॅटची वरची कट घेतली आणि चेंडू नॉन स्टॉप फाईन कडे सरसावतोय. 4 धावांसाठी चौकार.
या 6 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्या त्या 17 सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता आपण बघितला बीट झाला होता पण काय गती आणि काय त्याची लेंथ बघायला मिळाली होती ऑफ स्टंपवर चेंडू फेकला होता चांगला चेंडू होता या अगोदरच्या सामन्यावर देखील राजूने षटकाराने सुरुवात केली होती बघायचं आता कशा प्रकारे खेळतो राजू चौकाराने सुरुवात केलेली आहे चेंडूला भिरकावून दिले इथे बघायचं काय होतंय आणि चेंडू सरळ या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातात विसावतोय आणि बाद होतोय राजू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फटका फसला आणि कोणती चुकी झाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची आणि एक सहज सोपा झेल टिपला आणि राजू हा एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर राजू हे वादळ आता या ठिकाणी शामलेला आहे नवीन फलंदाज मैदान येतोय जयेश 17 चेंडूमध्ये 50+ धावा केल्या होत्या या दोन फलंदाजांनी बघायचं आता एक मात्र सहकारी मैदानाच्या बाहेर गेलेला आहे जयेशाला या ठिकाणी आता चांगली फलंदाजी करावी लागेल त्याच्या सोबत आहे जो सलामीला आला होता कमलाकर डावखुरा फलंदाज आहे कमलाकर थांबून खेळायला हवं होतं राजू यानं थोडीशी घाई केली पण प्रदीप यांची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे कारण जर चेंडू बघितला आपण फुलटॉस चेंडू होता भिरकावून दिले चेंडू लॉंग ऑफ वर बघायचं काय होतंय चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी चौकार प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलाय चेंडू लो मॅच मध्ये पडला आणि त्याला हुलकावणी दिली 4 धावांसाठी चौकार या 4 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्यात धाव होत आहेत 21 रन्स ऑन बोर्ड सेकंड वन प्रोग्रेस दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे महत्वपूर्ण अडसर दूर केला होता प्रदीप यानं राजू सारख्याला बाद करून पण इथे कमलाकर चांगली फलंदाजी करतो तिसरा चौकार कमलाकरच्या बॅटमधून येतोय 4 चेंडू खेळून आतापर्यंत कमलाकर यानं 13 धावा पटकावलेल्या आहेत आता एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअरच्या दिशेने चेंडू सरसावतोय काय होते बघायचं चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पुढे दुसऱ्या धाव घेण्याचा धोका द्यायचा प्रयत्न होतं काय रननी मिटवीन द विकेट बघायला मिळते कमलाकर याची बघा या ठिकाणी जयेशने कॉल केला की थांबायचं आहे पण कमलाकरनं आपलं पीस सोडलं आणि बरोबर आपल्या क्रीजमध्ये येऊन पोहोचला आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या या 2 धावींनी धावसंख्या पुढे जाते धावा होत आहेत 23 वेलकम सुस्वागतम वेलकम विक्रम स्पोर्ट्स वडूनगरचे सर्व सन्माननीय श्यामदादा चौघुले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो वेलकम दादा आपलं हार्दिक स्वागत आहे नवघर संघाचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात स्वर्गीय भाऊनानू पाटील चषक 2022 आयोजक दिवा स्पोर्ट दिवा 40+ 2 षटकानंतर धावसंख्या झालेली ती 23 आणि गडी बाद झालेले आहेत ते 3 जयेश आणि कमलाकर ही जोडी मैदानात आहे जयेश ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकवर कमलाकर उजव्या आणि डाव्या हाताची ही जोडी चार षटक संपताच पुढचा नाणेफेक केले जाईल दोन्ही संघांनी संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे गोलंदाज येतोय अजय येतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगवर चेंडू सरसावतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो थोडीशी जंपलिंग झाली एक धाव पूर्ण केला दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत आणि मैदानात चेंडू येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या क्रीज मध्ये चेंडू येण्यासाठी बराचसा उशीर झाला कारण खोलवर पसरले क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळी डायरेक्ट थ्रो येणं खूप कठीण आहे कारण आम आता साथ देत नाहीये श्यामदादा अशा वेळी थ्रो थोडासा उशीर येतोय पण 2 धावा नक्कीच पूर्ण करतायत
या 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा होतात 25. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. कमलाकर चांगली फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर ज्या रेषेत आला होता त्या रेषेने सरळ यशरक्षकाकडे गेला होता. बीट झाला होता गती पुढे जयेश. धावसंख्या स्थिर आहे 25. लोअर फुलटच चेंडू होता. बघायचं काय होतंय. चेंडू पॅनवर आदळला होता आणि चेंडू मात्र नॉन स्टॉप थर्ड मॅन करे सरसावतो. लेग बाईच्या रूपाने हा चौकार. सुंदर फटका बघायला मिळाला होता. अतिशय सहज गतीने फ्लिक मारला होता चेंडूला आणि बघितला आपण लॉंग लेग करे चेंडू सरसावला. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर देखील गेला आणि या 4 धावेने धावा झपाट्याने पुढे गेल्यात. 33 रन्स. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येला आकार देताना दोन्ही फलंदाज कमलाकर आणि जयेशकडे खूप अपेक्षा आहे. अगोदर देखील जयेशने 2 षटकार ठोकले होते. आता इतर त्यांची गरज आहे. मोठे फटके तर त्याच्या बॅटमधून येत आहेत. सुंदर अप्रतिम. बघा कसा लेट कट केलाय. केवळ दिशा दिली होती चेंडूला. गलीच्या दिशेने चेंडू गेला होता. डीप पॉइंटला चेंडू होता. एक धाव पुढे दुसरी धाव धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जयेश हा धावचीत. नाहीये. धावामध्ये थोडस पायामध्ये थोडीशी अचूकता चुकला आणि या ठिकाणी धावची चरपण बाद झाला जयेश. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 34. नवीन फलंदाज मैदानात तो योगेश. जयेश बाद झाल्यानंतर योगेश. पण जालिंदर आज मैदानात काय येत नाहीये. एक काढण्याच्या पलीकडचा आहे. कदाचित सरावाची कमतरता असेल. एक मोठा फलंदाज आहे. जालिंदर संघनायक आहे. नवीन फलंदाज मैदानात येतो योगेश. जयेश बाद झाल्यानंतर त्याचाच भाऊ योगेश मैदानात येतोय. नॉन स्ट्राईक उभा राहील तर स्ट्राईकवर राहणारे कमलाकर की जो ओपनिंगसाठी आला होता. चांगली फलंदाजी केली या ठिकाणी कमलाकर. 3 चौका त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. बघायचं शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. चंद्रकांत. संघनायक स्वतः या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. दुपारचं सत्र बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि ऊन अतिशय तेज या ठिकाणी बघायला मिळते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत आहे, विकेट किपर स्वतः चेंडू खाली येतो, झेल सुटलाय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात, तिसरी धाव देखील धावण्याचा प्रयत्न करतील फलंदाज आणि 3 धावा देखील सहज पूर्ण केल्या. बघा कसं क्रिकेट आहे. असं वाटलं होतं की विकेट किपर या ठिकाणी झेल टिपेल की काय, पण त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि चेंडू निसटताच फलंदाजाने मात्र 3 धावा धावून पूर्ण केल्या. या 3 धावेने धावसंख्येत बदल झाला, धावा होत आहेत 37. जागृत माटा राहणार संघासमोर जर खेळायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला 40+ ह्या धावा कराव्याच लागतील. खूप मोठा संघ आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं प्रदीप पाटील फॉर्म मध्ये आहेत, चंद्रकांत फॉर्म मध्ये आहे, त्याच्यानंतर भालचंद देखील फॉर्म मध्ये आहे आणि हे 3 खेळाडू असे आहेत की त्यांच्या जो क्षमता आहे कोणत्याही प्रकारचं जे चेसिंग आहे ते पार करण्याचं. चंद्रकांत आपल्या गोलंदाजीला साजेच असं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. लेफ्ट आर्म डाव्या एष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. खराब चेंडूची फेकी, थोडीशी गती देण्याचा प्रयत्न केला होता पण गती पुढे थोडासा या ठिकाणी आपली जी दिशा होती ती या ठिकाणी बदलली आणि चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर पडला. वाईट बॉल. उलटा चेंडूला स्क्वेअर केले. चेंडूला बघायचं काय होते, पॉइंट आणि कलीमधून चेंडू सरसावतो सीमेकडे. चेंडू आडणार नाही, चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. तिचा वापर कसा करावा, चांगल्या प्रकारे कट केला होता चेंडूला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्यात त्या 42 वर. आता मात्र एक धावांना आकार येतो. एक चॅलेंजिंग स्कोर या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतायत वडघरचे फलंदाज. योगेश चांगला चेंडू फेकला होता, हलकीशी उचली घेतली होती, शरीराला वळण दिलं होतं, वाटलं होतं की फाईन लेगकडे चेंडू मारतोय पण चेंडू त्याला हुलकावणी देतो आणि सरळ यष्टीकडे जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 42. बघा आम्ही म्हणतो की उलकावून तशाच प्रकारचा चेंडू फेकून दिला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं, कुठे दूर चेंडू जातो. 6 धावांसाठी षटकार. प्रकारचा होता पण चेंडू पडल्यानंतर बीट झाला होता फलंदाज, पण यानंतर त्याने ज्या प्रकारची पहिल्याच चेंडूवर जशी सुरुवात केली होती तशाच प्रकारचा फटका केला आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं 6 धावांसाठी. या 6 धावाने धावा झपाट्याने पुढे गेल्या त्या 48 पर्यंत. पहिला षटकार या सामन्यातला येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा गली आणि गलीमध्ये चेंडू जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी अडवता येणार नाही आणि चेंडू मधून त्या फरार होतो. 4 धावांसाठी चौकार. वडघर संघ 50+ पर्यंत पोहोचतोय. 52 धावा फलकावर लावतोय. चांगली फलंदाजी या ठिकाणी योगेश द्वारा. कमलाकरची स्तुती करावी लागेल कारण कमलाकर देखील सलामीला आला होता. अजूनही पाय रोवून मैदानात आहे. 4-3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चंद्रकांत थोडासा महागडा ठरतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, खोदून काढला चेंडूला. मिड विकेटला चेंडू जातो. खराब क्षेत्ररक्षकाला मिळते. 1 धाव पूर्ण केली. बघा कमलाकरची राणी बिटवीन द विकेट बघा कशी बघायला मिळते. 2 धाव पूर्ण केल्या. 3री धाव घेऊन 4थ्या धावेसाठी सुद्धा धावत होत आहे पण 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये योगेश हा धावचीत झालाय. आणि अशा प्रकारे या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. या 2 धावेनी गावदी वडघर संघाची धावसंख्या झालेली ती 54.
54 आणि 55 धावेचं आव्हान या ठिकाणी जागृत माटा राहणार या संघासमोर ठेवलंय ते वडघर संघानं. आणि हे 55 धावेचं आव्हान कशा प्रकारे जागृत माटा राहणार पूर्ण करते की वडघर संघ चांगली गोलंदाजी करून गाव या ठिकाणी जागृत मराठा राहण्याला कमी धावेवर रोखून ठेवतोय आणि हा सामना आपल्यापर्यंत घेऊन जात आहेत हे सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत या स्पर्धेचे माझे सहकारी समालोचक काळराम केणी सर. प्लीज काळराम केणी सर. तत्पूर्वी आपण एक सन्मान करून घेत आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू ऑलराऊंडर एक अतिशय चांगले असे व्यक्तिमत्व सन्माननीय श्यामदादा चौघुळे यांचा आपण सन्मान करून घेतोय. पप्पू म्हात्रे चला या आपल्या शुभ हस्ते श्यामदादा चौघुळे यांचा आपण सन्मान करून घेऊया. दिवा स्पोर्ट दिवा 40+ आयोजित भावनानू पाटील चषक 2022 मध्ये दादा आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं शतशः आभार. त्यानंतर केपी धन्यवाद. केपी म्हणजे आमचे सहकारीच आहेत. त्यानंतर न्यू मिलन पायगाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू ॲथलेटिक्स प्लेयर मी विनंती करतो प्रल्हाद म्हात्रे आमच्या संघाचे उपकर्णधार शरद मामा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मामा यांचा सन्मान भाच्यांकडून होतोय. शरद मामा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. संघाचे उपकॅप्टन प्रल्हाद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण टॉस करून घेऊया. वडूनगर व पायगाव दोन्ही संघाचे संघ नाही उपस्थित झाला असेल तर प्लीज या आपण टॉस बॉक्स मध्ये. नितीन गवली आपण देखील व्यासपीठावर या. खूप मोठा सामना यानंतर देखील कालुराम जर विचार केला तर वडूनगर आणि पायगाव दोन्ही संघ चांगले तुल्यबल संघ आहेत त्यांच्यामध्ये देखील नाणेफेक केली जाईल. खूप मोठा सामना बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दोन्ही संघाचे संघ नायकांनी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि न्यू मिलन पायगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण आले जी रिपोर्टिंग करायची आहे. सामना विश्रांती थांबलेला आहे. चला वेलकम नितीनजी गवली श्यामदादा चौगुले देखील इथे उपस्थित आहेत. आपण करूया पुढील सामन्याची नाणेफेक. वेलकम नितीनजी गवली न्यू मिलन पायगाव या संघाचे संघनायक आणि त्यांचं करूया आपण दिवस व दिवस संघाच्या वतीनं शशिकांत म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य समालोचक. तसे आपले शुभ हस्ते आपण नितीनजी गवली यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दिवस व दिवा आयोजित स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. 55 धावांचं लक्ष्य आणि बघूया सलामीर जोडी प्रदीप पाटील
आणि चंद्रकांत नाईक. चला पुढील दोन्ही संघांना आम्ही बरेचसे पुकार दिलेले आहेत आणि आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. चला दोन्ही संघाचे संघटक घ्या आपण प्लीज. आम्ही आपल्याला बरेचसे पुकार दिलेले आहेत. आपण नाणेफेक करायचे. न्यू मिलन पायगाव आणि विक्रम स्फोट वरुण अवघर. बघा जोशी साहेब इथे उपस्थित आहेत. अगदी आपल्याला नाणेफेकी करायची आहे. कमलाकर पाटील यांचा पहिला चेंडू अप्रतिम गुडलँडवार हा चेंडू फेकला होता. इष्टरक्षक विजय पाटील यांच्याकडून चांगलं इष्टरक्षण. डॉट चेंडूनी सुरुवात. 54 धावा बनवल्यात आणि 55चं लक्ष आहे. थोडेसे स्टेप आउट होऊन केलेत. चेंडू हवेमध्ये आणि इथे झेल. अगदी चांगला झेल इथे. शॉट मिड ऑन वर. अगदी बघा पहिल्या सामन्यातून देखील जय पाटील यांनी झेल पकडून अगदी सामना जिंकून दिला होता. तुफान पिंपळा संघाच्या अगेन्स्ट एक चेंडू मध्ये 3 धावा असताना काऊ कॉर्नर रिजनला चांगला झेल टिपला होता. तर पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट. प्रदीप पाटील. किरण चेंडू. कमलाकर पाटील यांनी पहिल्या चेंडूवर अगदी प्रदीप पाटील यांना 0 धावसंख्येवर माघारी पाठवलेले आहे. बघूया चंद्रकांत नाईक आणि भालचंद्र नाईक अशी बंधू जोडी आपण पाहतोय. चला वेल कमी घ्या मित्रांनो. कमलाकर पाटील या इथे ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया डीप मिड विकेट वर जालिंदर पाटील चेंडूला उचलून फेकी करतील. एकच धाव एकच धाव. 1-1 अशी सुरुवात. श्यामदादा चौगुले ते उपस्थित आहेत. साई सेवा संस्था शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत शिक्षण महर्षी नामांकित उद्योजक आणि माजी उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. निश्चितच वरघर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती कालिका माता खारबाव या किडानगरीमध्ये तिथे गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती. श्यामदादा असतील कालुराम असतील अगदी चांगली गोलंदाजी झाली होती. 1 धाव बालचंद्र यांच्या खात्यावर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-2. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 2 धावा. 55चं लक्ष आहे आणि वरघर संघाचं एक स्ट्रॉंग झोन आहे की गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. अगदी रवी असतील कमलाकर पाटील असतील योगी या इथे फटका खेळलेत. बघूया जालिंदर यांचा प्रयत्न असफल. पंच सुनील मात्रे सरांचा इशारा चौकार. अगदी जबरदस्त फटका खेळले होते. एक ताकदवान फटका. कुठलीही संधी नव्हती. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक जालिंदर पाटील यांना चेंडू अडवण्यासाठी आणि चेंडू सीमापार 4 धावांसाठी. इथे चौकार गेला होता. चारने धावसंख्या वाढून झाली ती 6. 1-6. प्रदीप पाटील 0वर बाद झाले आहेत. अगदी दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे.
बघूया आजच्या पहिल्या सत्रावर कुठला संघ 2 विजय संपादन करतोय. जागृत मराठा राणाल की आई गावदेवी वडघर. 55 लक्ष आहे म्हणजे अगदी दोन्ही संघांसाठी अजूनही समान संधी आहे. बघूया कमलाकर पाटील राऊंड द विकेट. डावपुऱ्या फलंदाजासाठी अगदी फुल लेन डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टॉम वर. योगी चेंडूला उचलून फेकी करतायत. वाईडिश काऊ कॉर्नर रिझन वर उभे होते. अगदी डावखुऱ्या फलंदाजासाठी जर शत्रूची व्यूहरचना पाहिली तर अगदी वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझन वर हा फटका आला होता आणि ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अगदी संत आणि शांत सुरुवात. जयेंद्रजी पाटील आणि निश्चितच त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत वरगडचे विद्यमान सदस्य आहेत आणि अगदी निश्चितच संदीप पाटील शेखन पाटील आणि जयेंद्र इंद्रपाल पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे भाऊ. तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्यात. सेकंद पाटील या भाऊने अगदी आम्हाला उत्तम जेवणाची व्यवस्था केली होती. गावदेवी वडगार सरपंच चषक 20-22 ची स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सेकंद भाऊ यांच्याकडून आम्हाला अगदी उत्तम जेवणाची व्यवस्था सलग 3 दिवस करण्यात आली होती. धन्यवाद योगी. पहिला चेंडू अगदी बघूया कंट्रोल फुलचा फटका आहे आणि ते झेल ड्रॉप होतोय जयेश यांच्याकडून. वाईडिश लॉंग ऑन वर आणि 2 धावा इथे कंप्लीट झाली आहेत. धावसंख्या झाली ती 9 ना. अगदी रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पाहायला मिळते. दोन्ही बंधूंची जोडी या इथे झेल उडाला आहे. विजय पाटील यांच्याकडून चुकी नाहीये. चांगला झेल आणि मोठा विकेट इथे योगी यांनी मिळवून दिलेली आहे आपल्या संघासाठी चंद्रकांत नाईक यांच्या रूपानं. दोन्ही गोलंदाजांचा विचार केला जीत तर बघा दोन्ही गोलंदाजांनी दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. अगदी कमलाकर यांनी देखील पहिला चेंडू डॉट टाकला. दुसऱ्या चेंडू प्रदीप पाटील यांना बाद केला. त्यानंतर योगेश यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चंद्रकांत नाईक याला बाद केलेला आहे. 2-9 55 धावा बनवायचे आहेत आणि फलंदाजीसाठी अजय येतोय क्रमांक 4 वर. अजय इथे फुलटॉस होता मात्र हवा तसा समाचार घेता येत नाहीये. शॉर्ट मिड ऑफ वरून चेंडूला उचललंय. 1च धाव. धावसंख्या पोचते ती 10 वर. दहा धावा. बघूया बालचंद्र नाईक यांच्यावर खूप जिम्मेदारी वाढलेली आहे कारण की प्रदीप पाटील चंद्रकांत नाईक लवकर बाद झालेत. इथे स्टेप आउट झाले होते. बघूया प्रमोद त्याने चेंडू मिस करतोय. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझन मधून डीप थर्ड मॅन वर 4 धावांसाठी हा येतोय चौकार. वेलकम रुपेश.
बघा मित्रांनो, दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ जेव्हा संपेल तेव्हा पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी विक्रम स्पोर्ट वडुणवकर आणि न्यू मिलन पायगाव. अतिशय चांगला चेंडू. राजू चेंडूला उचलून फेकी करतील. एकच धाव. धावसंख्या झाली ती 15 धावा. चांगली टोटल आहे. बघूया 15 झालेली आहेत. बालचंद्र नाईक अजूनही खेळपट्टीवर आहे आणि दिनेश याचं येणं अजून बाकी आहे. 13 चेंडू मध्ये 40. अजय यांनी ऑनसाइडला फटका खेळलेला आहे. बघूया कमलाकर पाटील चेंडूला उचलतील कॉर्नर रिजन मधून आणि एकच धाव. एकच धाव येईल आणि ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8च्या सरासरीनं 2 बाद 16 धावा. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक या आपण मित्रांनो. बघा आम्ही तुम्हाला आतापर्यंत बरेच आवाज दिलेले आहेत. न्यू मिलन पायगाव आणि विक्रम स्पोर्ट वडुणवकर. बारा चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या 12 मध्ये फक्त 16 बनवल्यात आणि येणाऱ्या 12 मध्ये आता 39 या बनवायचे आहेत. जागृत मराठा राणाले संघाला. सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज जयेश. बघूया 12-39 ची गरज. पहिल्या 12 मध्ये 8च्या सरासरीनं फक्त 16 बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू अगदी फुल लेन डिलिव्हरी टाकली होती. शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडू रवी यांनी उचललाय. एकच धाव. धावसंख्या झाली ती 17. आता येणारे चेंडू आहेत 11 आणि धावा बनवायचे 38. 38 धावा बनवायचे आहेत आणि 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया बालचंद्र नाईक स्ट्राईक वर आहेत आणि पहिला चेंडू अगदी आसमानी टोला. फटका फसलाय आणि इथे दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. तेरे मेरे बीच में आणि चेंडू सीमापार. 4 धावांसाठी येतोय चौकार. बघा योगी पुढे होते, कमलाकर पाटील मागे होते, मात्र झेल कोण घेईल. आणि हा चौकार बघा झेल कोणाचा होता शशी तर भालचंद्र नाईक. अगदी चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 21. चला गेम स्पीडअप करायचंय. जयेश इथे कुठली धाव येणार नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिली मिडॉन वरून चेंडू उचलतोय गोलंदाज जयेश. 9 चेंडू आणि 34 ची गरज. 9-34चं इक्वेशन.
इथे देखील चांगला चेंडू, अप्रतिम, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. धावसंख्या 23. तेवीस धावा. जयेश राऊंड द विकेट. स्टेप आउट झाल्यात ऑन दी कार्पेट. चेंडू मिड विकेट रिजन कडे. कमलाकर पाटील चेंडूला उचलत आहेत आणि एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सरकली ती 24. 24 धावा झाल्यात 17 चेंडू मध्ये. आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज जयेश. बघूया इथे एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि 1+1 वाईटचा इशारा येतोय. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती 26 आणि 7 चेंडू आणि 29 ची अजूनही गरज आहे जागृत मराठा राणाले संघाला. या इथे फटका केलेत. बघूया जालिंदर पाटील यांच्याकडून आता चुकी. इथे मौका भी दिया और छक्का भी दिया. आता मात्र भालचंद्र नाईक यांनी या षटकार आणि अगदी आपल्या सहकार्यांनी पाठीराख्यांना खुश केलेले आहे. धावसंख्या झाली ती 32 धावा झाल्यात आणि येणाऱ्या 6 मध्ये अजूनही 23 ची गरज. रेग्युलर मधला मला रेग्युलर मधला मी इतका जाऊ की त्यावेळी मला नेणार आणि त्यांच्या बाकी कोणला नाही. न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायक रुपेश वेलकम. विक्रम स्पोर्ट वडुनवगार दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करायची आहे. 7-23 32 धावा झाल्यात. चला गेम स्पीडअप करा. गोलंदाज रवी. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. 32 धावा झाल्यात. 55 बनवायचे आहेत आणि शेवटच्या 6 मध्ये 23 धावा आता शिल्लक आहेत. बघूया इथे इनफिल्डच्या वरून अगदी फटका केलेत. सिपर कव्हर सिमरशीकडे चेंडूला जयेश यांनी उचलून अगदी फेकलेला आहे. एक धाव. धावसंख्या 33. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. तेहतीस धावा झाल्यात. 22 ची गरज.
या इथे अगदी बघा फलंदाज बीट झाले होते, इष्टरक्षक देखील बीट. दी डीप फाईन लेग क्रिजर मधून चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव इथे घेतली गेली नव्हती. वेलकम, सुस्वागतम. काही मान्यवरांचे क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झाले. संदीपजी पाटील आणि आमच्या मानकुली गावचे समाजसेवक नामांकित उद्योजक किसनजी पाटील यांचं शुभ आगमन. चांगले चेंडूच्या हाताळणी. योग्यता राजूदाला पण प्रयत्न केला होता फुकट वाईट बीट टाकायचा आणि इथं राजूदाला तिकडेच आहे ना, किरणदाला इकडेच आहे आता. निश्चितच संदीपजी पाटील यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलेलं आणि दिवस व दिवा संघाच्या वतीनं आपलं देखील खूप खूप आभार. वेलकम मनोजी टावरे. आणि या इथे आता जवळजवळ सामना हा जागृत मराठा राहणार संघाने सोडलेले असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी ऑल इज वेल. गावदेवी वरगडा संघ. वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान मित्रांनो या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे एक जबरदस्त असे नेते सन्माननीय आदरणीय महादेवजी घरत साहेब यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. त्यानंतर आमचे मित्र संदीप पाटील हेही या ठिकाणी या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम संदीप, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे, सुस्वागतम. फक्त एक पाऊल दूर आहे आई गावदेवी वडगड संघ या विजयापासून. आजच्या अगदी 2 सामन्यातून त्यांनी 2 विजय संपादन केले असं म्हणायला हरकत नाहीये. हा चौकार येईल अजयच्या बॅट मधून, मात्र उशीर झालेले आहे. फक्त चौकारने आपला पराभवाच्या धावांचा अंतर हा कमी झालेला आहे आणि आज